तर लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता वाटप झालेला आहे. पण आता लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता म्हणजे 11वा हप्ता कधी मिळणार यावर लाडक्या बहिणींचं लक्ष आहे. तर त्यांच्यासाठी एक खूप मोठी गुड न्यूज आहे. 11वा हप्ता आजपासून संध्याकाळपासून वाटप सुरू होणार आहे. तर आतापर्यंत ज्या ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता वाटप झालेला आहे आणि मिळालेला आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मिळालेलं आहे मला 10वा हप्ता असं लिहून पाठवा. कोणत्या जिल्ह्यातून आहे ते लिहून पाठवा. आणि आजपासून 11वा हप्ता वाटप सुरू होणार आहे. तर इथे लाडकी बहीण योजना बंद होणार का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी एका वक्तव्य विषय संपला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी लाडक्या बहीण योजनेवर भाष्य केलं आहे की एकनाथ शिंदेजींनी या योजनेविषयी सांगितलं आहे की ही जी योजना आहे ती आम्ही कायमस्वरूपात राबवणार आहोत जोपर्यंत आमचे सरकार आहे तोपर्यंत. तर लाडकी बहीण योजना उलट चर्चा सुरू झाले आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार असे विरोधाकडून दावा केला जात आहे. तर विरोधाकडून दाव्यामुळे लाडक्या बहिणीला मनात भ्रम निर्माण झाला आहे. मात्र विरोधाचे दावे खोटे आहे आणि त्या दाव्यावर लाडक्या बहिणींनी लक्ष द्यावं नाही असं एकनाथ शिंदेजी यांनी सांगितलं आहे. तर लाडकी बहीण योजनेत अकाउंट चेक करा, खटाखट 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आलेले असेल मे महिन्याचे. आणि आजपासून संध्याकाळपासून वाटप सुरू होणार आहे. तर ज्या ज्या महिलांना 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता आलेला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मे महिन्याचा हप्ता आला आहे असं लिहून पाठवा. तर राज्यभरात लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत हप्त्याची प्रतीक्षा आहे. राज्यात काही लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. तर एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कधीपासून टाकण्यास सुरुवात झाली तर हे 2-3 दिवसाच्या आतच सुरुवात झालेली आहे. आणि आता मे महिन्याचे हप्ते पण टाकण्यात सुरुवात झालेली आहे आज संध्याकाळपासून. तर इथे आदिती तटकरे यांनी दिलेली माहिती आहे की आम्ही जे हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही महिना संपला तरी पैसे दिले नाही ते त्यांनी सुद्धा सांगितलं आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थींच्या खात्यामध्ये 1500 रुपये दिले जातात. तर ज्या लाडक्या बहिणीला PM किसान योजना, सन्मान निधी योजना आणि म्हणून नमो शेतकरी योजना मिळत आहे त्यांना फक्त 500 रुपये दिले जाणार आहे असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. या प्रकारे योजनेची रूपरेखा ठेवलेली आहे. तर अधिक माहिती जाणून घेऊया. तर रायगड जिल्ह्यात देखील काल शुक्रवारपासून लाडक्या बहिणीला योजनेत हप्ते मिळण्यास सुरुवात झालेली. येत्या 1-2 दिवसामध्ये राज्यात सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळेल अशी माहिती आदितीताईंनी दिली आणि ती माहिती खरी ठरली. सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहे. जे पात्र आहे, जे निकषात बसत आहे त्यांना पैसे मिळालेले आहेत. आदिती तटकरे यांनी काय म्हटलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाकांक्षी योजना अंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि 2-3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल. अजूनसुद्धा ज्यांचे पैसे नाही आले एप्रिल महिन्याचा तर तुम्ही वाट बघा, कारण हे 2-3 दिवसामध्ये ही प्रक्रिया चालूच आहे हप्ते देण्याची. तर तुम्ही काळजी करू नका, पॅनिक होऊ नका, तुम्हाला नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे येईल. तर अधिक माहितीसाठी ही जी योजना आहे ती महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी योजना चालू केलेली आहे. सोशल मीडिया पोस्ट आदितीताई यांनी मीडियावरती शेअर केलेली आहे. त्यांनी ट्विट करून सांगितलं होतं की जे लाडकी बहीण योजना आहे त्यांचे हप्ते आम्ही लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पाठवतो. इथं ट्विट पण तुम्ही बघू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत या योजनेत महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा जो सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीला आधार लिंक असलेले बँक खात्यामध्ये जमा करण्यात प्रक्रिया आजपासून सुरुवात करण्यात येत आहे. जेवढे पात्र लाभार्थी आहे नक्की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असेल. तर ही अशी पोस्ट शेअर केलेली आहे आणि ही पोस्ट एकदम रिअल आहे, फेक वगैरे नाही. तर दुसरी गोष्ट ही की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना साधारणपणे संबंधित महिना शेवटचा आठवडा पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात. मात्र यावेळी एप्रिल महिन्याचा हप्ता उशिरा झाल्यामुळे लाडकी बहीण कुठं ना कुठं त्यांना वाटलं की ही जी योजना आहे ती बंद होणार किंवा जे अपक्ष आहे ते
अफवा पसरवतात त्या गोष्टी खऱ्या आहे असं लाडक्या बहिणीला वाटलं, पण तसं काहीच नाही आहे. काही ना काही प्रॉब्लेममुळे उशीर होत आहे. तांत्रिक कारणामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता थकला होता, पण आता प्रत्येक जे लाभार्थी महिला आहे, जे पात्र आहे, त्यांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता टाकण्यात आलेला आहे. तर तुम्हाला हप्ता आलेला आहे की नाही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा, आणि ज्यांचा नाही आला त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, ती ट्रिक फॉलो करा. तुमची बँक आहे, ते आधार संगती लिंक आहे, त्या बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करा नक्की. तिथे तुमचे पैसे आलेले असेल आणि नाही आलेले असेल तर तुम्ही आधार.UDIमध्ये जावा. तिथे जाऊन बघा का आधार सेंडिंगला कोणती बँक दाखवते, त्या बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. नक्की तुमच्या खात्यामध्ये तिथे पैसे आले असेल. तेही नाही झालं तर माझी लाडकी बहीण योजना जी साईट आहे, तर त्या साईटवर जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता की मग पात्र आहे, निकषात बसत आहे, तरीसुद्धा माझ्या खात्यामध्ये पैसे आले नाही, अशी तुम्ही माहिती तिकडे देऊ शकता. त्यानंतर ते क्रॉस व्हेरिफिकेशन होऊन तुमचे पात्र आहात, तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील. तर ही माहिती आजची जास्तीत जास्त शेअर करा, कारण लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही नक्की तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ.